हे बघा, तुम्ही पाहू शकता कुठेही जास्त तेलकट दिसत नाही आहे आणि स्टफिंग करताना जे चीज टाकलं होतं ना आपण, त्याच्यामुळे वडापाव आपला चवीला टेस्टी लागतो. त्याच्यामुळे लहान मुलांना तर हा नक्की आवडेल. नमस्कार, मी पल्लवी. अस्सल सातारी आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी सगळ्यांचे मनापासून स्वागत करते. आजची आपली रेसिपी आहे चिकन वडापाव. चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला. आता आपल्याला चिकनचा वडापाव करण्यासाठी आता आपण इथं 1 किलो चिकनचा खिमा घेतलेला आहे. आता नेहमीप्रमाणे नॉनव्हेजची कुठली रेसिपी असेल तर आपण हळद मीठ लावून ठेवतो. आता आपण याला हळद मीठ लावून ठेवणार आहे. 1 चमचाभर हळद टाकायची आणि थोडंसंच मीठ टाकायचं आहे, आपल्याला नंतर पण टाकायचं आहे. आणि हे छान मिक्स करून घ्यायचं. हे बघा, हे छान मिक्स झाले. आता हे 10 मिनिटं आपण रेस्ट करायला ठेवूयात. हे रेस्ट होईपर्यंत हा वडापाव तळण्यासाठी जे आपल्याला बेसन पिठाचं बॅटर लागतं ते आपण तयार करायला घेऊयात. आता वडापाव तळण्यासाठी आपण जे बॅटर करतोय ते बॅटर करण्यासाठी आपल्याला बेसन पीठ घ्यायचं आहे. ह्या 3 वाट्या बेसन पीठ मी आता ह्या बाउलमध्ये घेतलंय. या मापाने घ्यायचं. आता याच्याच मध्ये आपल्याला अर्धी वाटी तांदळाचं पीठ टाकायचं आहे. तांदळाच्या पिठाने काय होतं, वरच्या कोटिंगला कुरकुरीतपणा येतो आणि थोडंसं तेलकटपणा कमी होतो. आता याच्यामध्ये आपल्याला ओवा टाकायचा आहे. थोडासा हातावर घेऊन 1 चमचाभर असा हातानेच क्रश करून टाकायचं आहे, कारण का आपलं बेसन पीठ हरभऱ्याच्या डाळीचं आहे, त्याच्यामुळे थोडासा ओवा टाकायचा आहे. आणि 1 चमचाभर इथं आपण लाल तिखट टाकणार आहे आणि चवीनुसार मीठ. आता हे छान आपल्याला पाणी टाकून मिक्स करून घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये आपण सोडा टाकलेला नाही आहे. सोडा आपण करताना टाकणार आहोत आणि हळदही टाकलेली नाही. हळदीने काय होतं, याला लालसरपणा येतो, त्याच्यामुळे आपण याच्यात हळद सुद्धा टाकणार नाही. थोडं थोडं पाणी टाकून मिक्स करून घेऊया. एकदम पाणी नाही टाकायचं. हे बघा, हे अशा पद्धतीने हे बॅटर छान तयार झाले आपलं. आता हे बॅटर जर घट्ट वाटत असेल तर आपण करताना यात थोडंसं पाणी ॲड करू शकतो. आता हे छान भिजायला ठेवूया. तोपर्यंत आपण खिम्याची तयारी करूया. आता खिमा तयार करण्यासाठी इथं पॅन गरम करायला ठेवला आहे मी. याच्यामध्ये आपल्याला 1 चमचा बटर टाकायचं आहे, 1 पळी तेल टाकायचं आहे. आता गॅस मोठा करते मी. आता याच्यामध्ये आपल्याला 2 चमचे लसूण पेस्ट, मोठे 2 चमचे भरून घ्या, कारण का आपला खिमा 1 किलो आहे, त्याच्यामुळे लसूण पेस्ट तेवढी लागेल. हे बघा, लसूण छान आपला परतलाय. आता याच्यामध्ये आपल्याला हा बारीक चिरलेला कांदा टाकून घ्यायचा आहे. आता इथं मी 5 कांदे घेतलेत मीडियम साईजचे. जर तुमचा कांदा मोठा असेल तर 3 कांदे सफिशियंट आहेत. आता हे छोटे असल्यामुळे मी 5 कांदे घेतलेत. आता हा कांदा पूर्ण याच्यात आपल्याला टाकून घ्यायचा आहे. आता पुन्हा गॅस मोठा करते मी. आता हा कांदा छान परतून घेऊ आपण. खूप पण अगदी लाल करायचा नाही आहे कांदा. कांदा मऊ पडला इथपर्यंतच तो आपल्याला भाजायचा आहे, खूप लाल करायचा नाही. आता कांदा छान परतलाय. याच्यामध्ये मी आता हा छोटा चमचा आहे, हा 1 चमचा हळद टाकते. छोटा 1 चमचाच टाका, कारण का आपण हळद मीठ लावलेलं आहे ऑलरेडी खिम्याला. आता याच्यामध्ये 1 मोठा चमचा भरून लाल तिखट, अर्धा चमचा मिरपूड, 1 मोठा चमचा भरून गरम मसाला आहे हा, जिरेपूड अर्धा चमचा आणि धनेपूड 1 चमचा, अर्धा चमचा चाट मसाला आहे आणि हा 1 चमचा चिकन मसाला आहे. हे सगळं छान परतून घ्या. हे 1 ते 1.5 चमचा आलं पेस्ट मी टाकते. तर हा चिकनचा खिमा आहे तो याच्यामध्ये मी टाकून घेते. आता हा छान परतून घ्यायचा आहे आपल्याला. आता खिमा छान परतला आपण. आता याच्यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ टाकायचं आहे. आता हे मीठ टाकल्यानंतर पुन्हा छान परतून घ्या. आता मीठ टाकून परतल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये एक अर्धा ते पाऊण ग्लास, अर्धा ग्लासच टाका आधी, शिजण्यापुरतं फक्त पाणी टाकायचं आहे आपल्याला. एक अर्धा ग्लास पाणी टाकलं आहे मी. आता हे छान परतून घेतले आपण. आता याच्यावर झाकण ठेवून हे 15 ते 20 मिनटं व्यवस्थित वाफवून घ्यायचं आहे. एक 20 मिनटात हे व्यवस्थित शिजतं. आता इथं 20 मिनटं आपली झालेली आहेत. हे बघा, छान कोरडं झालं हे. अशा पद्धतीने एवढं पाणी आटवून घ्यायचं, यातलं कोरडं करायचं हे चांगलं. आता गॅस बंद करते मी. याच्यामध्ये चिरलेली कोथिंबीर आपल्याला टाकायची आणि नंतर याच्यामध्ये 2 ते 3 चमचे आपल्याला चीज टाकायचे आणि हे पूर्ण एकदा मिक्स करून घ्यायचे. हे मेल्ट होतं लगेच आणि हे मिश्रण आपल्याला थंड करण्यासाठी ठेवायचं आहे. आता लवकर थंड होण्यासाठी मी आता ह्या ताटामध्ये काढून घेते. आता इथं आपला खिमा गार होईपर्यंत आपण काय करूयात, तोपर्यंत हे 3 उकडलेले बटाटे घेतलेत मी. हे बटाटे आपण स्मॅश करून घेऊयात. आता बटाटा आपला स्मॅश करून झालेला आहे. आता हा बटाटा आपल्याला ह्या गार झालेल्या खिम्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे.
बटाटा आपण का केला आहे स्मॅश? अरे बाइंडिंगसाठी हा बटाटा आपण स्मॅश करून घेतलेला आहे. आता याच्यात मिक्स करून घेतल्यानंतर आपल्याला याचे छोटे छोटे वडे बनवून घ्यायचेत. आता स्मॅश केलेला बटाटा ह्याच्यात छान मिक्स करून घेतले आपण याच्यामध्ये. तर याचे आपल्याला छोटे छोटे वडे करून घ्यायचेत. आता छोटे छोटे वडे करून घेऊयात आपण. गोल केले तरी चालेल किंवा असे चपटे केले तरी चालेल. आता वडे आपण तळायला घेऊयात. आता ह्या बेसन पिठामध्ये आपण मगाशी सोडा टाकला नव्हता, तो आता करताना आपल्याला हा सोडा टाकायचा आहे. आता हा चमचा आहे, हा अर्धा चमचा सुद्धा नाही, पाव चमचा आपल्याला टाकायचा आहे. आता सोडा टाकला आहे आपण याच्यामध्ये. आता हे छान मिक्स करून घेऊया. आता तेल तापले की नाही आपलं बघूया. थोडंसं मिश्रण याच्यामध्ये टाकते मी. तेल तापले आपलं छान. आता हे वडे आहेत ते ह्या बॅटरमध्ये बुडवून मी तळून घेते. हे अशा पद्धतीने पूर्ण दोन्ही बाजूनी घोळून असं तेलामध्ये सोडायचं. गॅस मोठा करायचा. आता हे बघा, हे अशा पद्धतीने या कढईमध्ये सोडायचं. आता पलटी करून घेऊयात आपण. चिकनचे आहे ना बरेच प्रकार आहे, त्याच्यामुळे ना आज आपण आहे ना थोडंसं वेगळं म्हणून आज हा चिकनचा वडापाव केलेला आहे. करायला पण खरं सोपं आहे आणि तुम्ही बघितलंच असेल अगदी घरातल्या साहित्यांमध्येच हा केला जातो. अगदी बाहेरचं वेगळं काही नाही. चीज सोडलं तर बाकी सगळं साहित्य आपलं घरातलंच आहे, त्याच्यामुळे तो लहान मुलांना पण छान आवडेल. आता गॅस बारीक करते मी. आता छान लालसर भाजलेत हे वडे. आता हे काढून घेऊयात आपण. आता मी इथं थोड्या मिरच्या पण तळून घेते, कारण का मिरचीशिवाय वडापाव अपूर्णच. आता छान तेलात तळून घेते. आता याच्यावर आपल्याला गरम असतानाच थोडंसं मीठ टाकून घ्यायचं, म्हणजे त्यात मुरतं छान. वडापाव मिरची आपली तळून झालेली आहे. आता छान प्लेटिंग करून घेते मी. आता हा सॉस आणि ही पुदिन्याची चटणी आहे. आता वडापाव ना ही अशी गोष्ट आहे की ती अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचाच आवडीचा मेनू आहे. बाहेरचा जो विकतचा वडापाव आहे ना तो चवीला छान लागतो, त्यात काही वाद नाही, पण ते जे तेल वापरतात ना ते आपल्याला माहीत नसतं. त्यामुळे थोडासा मुलांच्या हेल्थचा पण तिथे प्रश्न येतो. त्याच्यामुळे थोडंसं आपल्याला कष्ट पडतात, पण लहान मुलांसाठी हे असे पदार्थ घरात करून घेतले की त्यांच्या आरोग्यासाठी पण ते चांगले. त्यामुळे आज आपण हा घरच्या घरी हा वडापाव केलेला आहे तयार. तर मस्त असा गरमागरम चिकन वडापाव तयार झालेला आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, जर तुम्हाला अशा प्रकारचा वडापाव जर तुम्ही खाल्ला असेल तर आम्हालाही कमेंट करून नक्की सांगा. तर पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.